नमस्कार. चला, आज आपण वर्ग 4च्या भूमितीच्या जगात जरा डोकावून पाहूया. म्हणजे आजकाल चौथीची मुलं भूमितीमध्ये नेमकं काय शिकतात हे आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊ. तर मग पहिला प्रश्न हाच येतो की आज चौथीचं गणित दिसतं तरी कसं? आपण शाळेत होतो त्यापेक्षा हे खूप वेगळं आणि खरं सांगायचं तर जास्त इंटरेस्टिंग असू शकतं. चला तर मग याचं उत्तर शोधूया. भूमिती म्हणजे बघा, फक्त काहीतरी अवघड गणित नाहीये. उलट आपल्या आजूबाजूचं जग म्हणजे हे सगळे आकार, या जागा, हे सगळं समजून घेण्यासाठीची ही एक प्रकारची व्हिज्युअल भाषा आहे. आणि एकदा का ही भाषा कळायला लागली की जग जास्त स्पष्ट दिसू लागतं. बरं, मग चला सुरुवात करूया. आता बघा, कोणतीही भाषा शिकताना आपण कशी अ आ इ ई पासून सुरुवात करतो ना, अगदी तसंच भूमितीची सुरुवातसुद्धा काही एकदम बेसिक मूलभूत संकल्पनांपासून होते. आणि भूमितीमधली पहिली ओळख होते ती म्हणजे लाईन सेगमेंट किंवा सोप्या भाषेत रेषाखंडाशी. म्हणजे काय, तर दोन बिंदूंना जोडणारी एक सरळ रेषा, जिचे दोन्ही शेवटचे बिंदू ठरलेले असतात. इथूनच सगळा खेळ सुरू होतो. बरं, एकदा रेषा समजली की पुढची पायरी येते पॅरलल लाईन्सची, म्हणजेच समांतर रेषा. याचं सगळ्यात सोपं उदाहरण म्हणजे रेल्वेचे रूळ. बघा, ते कायम सोबत चालतात, पण एकमेकांना कधीच मिळत नाहीत, कधीच छेदत नाहीत. अच्छा, पण समजा दोन रेषा एकमेकांना मिळाल्या तर मग काय होतं? तेव्हा तयार होतो एक अँगल, म्हणजेच कोन. तुम्ही बघा, आपल्या घराचे कोपरे, वहीचं पान, अगदी घड्याळाचे काटे, सगळीकडे हे अँगलच तर आहेत. तर आता पुढे काय? हे जे आपण शिकलो म्हणजे रेषा आणि कोन यांना जोडून काय बनतं? जसं अक्षरं जोडून शब्द बनतात, तसंच रेषा आणि कोन मिळून वेगवेगळे आकार तयार होतात. त्यांनाच भूमितीच्या भाषेत पॉलिगॉन किंवा बहुभुज असं म्हणतात. तर मग पॉलिगॉन म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्पं आहे. फक्त सरळ रेषाखंड वापरून तयार झालेली बंद आकृती. उदाहरणार्थ आपला त्रिकोण किंवा चौरस यांना बघा, फक्त सरळ बाजू आहेत. आता याच पॉलिगॉनमधल्या एका खास प्रकाराबद्दल बोलूया, तो म्हणजे क्वाड्रिलॅटरल किंवा चतुर्भुज. नावावरूनच कळतंय, चतुर म्हणजे चार, ज्याला चार बाजू असतात तो चतुर्भुज. आपला चौरस, आयत हे सगळे याच कुटुंबातले. आणि सगळ्यात महत्वाचं काय, तर ह्या सगळ्या व्याख्या फक्त पुस्तकात राहत नाहीत. मुलांना लगेच त्यावर आधारित गणितं सोडवायला शिकवतात. जसं की एका चौरसाची बाजू दिलीये तर त्याची परिमिती म्हणजे सगळ्या बाजूंची बेरीज काढा, म्हणजे काय की संकल्पना आणि तिचा वापर हे दोन्ही सोबतच शिकवलं जातं. इतका वेळ आपण सरळ रेषांच्या आकारांबद्दल बोललो. आता वळूया एका एकदम वेगळ्या आणि खास आकाराकडे. तो म्हणजे वर्तुळ किंवा सर्कल. याला सरळ बाजू वगैरे काही नसतात, पण याचे स्वतःचे असे वेगळे आणि महत्वाचे गुणधर्म आहेत. आणि वर्तुळाबद्दल शिकताना एक मूलभूत प्रश्न नेहमी विचारला जातो की वर्तुळाची रेडियस म्हणजे त्रिज्या आणि डायमीटर म्हणजे व्यास यांचा नक्की संबंध काय आहे. गंमत म्हणजे हा प्रश्नच आपल्याला उत्तराच्या अगदी जवळ घेऊन जातो. आणि उत्तर आहे अगदी सोपं ह्या दोन फॉर्म्युल्यांमध्ये. डायमीटर म्हणजे वर्तुळाच्या बरोबर मधून जाणारी सगळ्यात लांब रेषा, आणि रेडियस म्हणजे त्याच्या अगदी अर्धी, म्हणजे केंद्रापासून कडेपर्यंतचं अंतर. आहे की नाही एकदम सोपं? आणि इथेही तोच नियम लागू होतो. एकदा का फॉर्म्युला शिकला की लगेच त्याचा वापर. जसं की जर डायमीटर 22 सेंटीमीटर असेल तर रेडियस किती? असं केल्याने काय होतं की जी संकल्पना शिकलोय ती डोक्यात अगदी पक्की बसते. बरं, आतापर्यंत आपण ज्या आकारांबद्दल बोललो ते सगळे कागदावर काढता येण्यासारखे होते, म्हणजे 2D. आता एका नवीन डायमेन्शनमध्ये, एका नवीन मितीमध्ये प्रवेश करूया. आता बोलूया 3D वस्तूंबद्दल आणि सिमेट्री म्हणजेच सममिती या इंटरेस्टिंग संकल्पनेबद्दल. CBSE अभ्यासक्रमात यावर खूप भर दिला जातो. म्हणजे मुलांना फक्त व्याख्या नाही शिकवत, तर त्यांना प्रत्यक्ष कृती करायला लावतात. जसं की विटेला बघून तिचे पृष्ठभाग आणि कडा मोजणे किंवा कागद दुमडून सिमेट्री म्हणजे काय हे स्वतः अनुभवणे. इतकंच नाही, तर कागदाच्या नेटपासून स्वतःचा घन किंवा क्यूब बनवणे, म्हणजे सगळं काही करून शिकण्यावर आधारित आहे. आणि म्हणूनच म्हटलं जातं की सममित आकार काढणं किंवा घरातल्याच वस्तूंमध्ये अँगल शोधणं यांसारख्या ॲक्टिव्हिटीजमुळे शिकणं खरंच खूप मजेशीर होतं. गणित हे फक्त वर्गापुरतं मर्यादित राहत नाही. आता आपण जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत.
पण एक महत्वाचा प्रश्न उरतोच, की हे सगळं शिकणं म्हणजे ह्या रेषा, कोन, आकार हे इतकं महत्वाचं का आहे? याचं उत्तर फक्त गणिताच्या पुस्तकात नाहीये. तर मुद्दा हा आहे की भूमिती शिकल्यामुळे अवकाशीय समज म्हणजे कोणती वस्तू जागेत कशी दिसेल हे इमॅजिन करण्याची व्हिज्युअलायझेशनची ताकद वाढते. मापन शिकल्यामुळे रोजच्या आयुष्यातली गणितं सोपी होतात आणि डेटा हँडलिंगमुळे कोणत्याही माहितीचं विश्लेषण करून निष्कर्ष काढण्याची क्षमता तयार होते. आणि शेवटी जाता जाता एक विचार. आपल्या आजूबाजूला असलेल्या इमारती, पूल, अगदी निसर्गात फुलं आणि पानं ह्या सगळ्यामध्ये जी भूमिती दडलेली आहे ती आपल्या जगाला कसा आकार देत असेल? कदाचित आता या भूमितीच्या नवीन चष्म्यातून जगाकडे पाहिलं तर याचं उत्तर सापडू शकेल.